मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला पूजनाला उपस्थित राहणार। राहुल गांधी यांना नाशिक कोर्टामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेमध्ये जामीन मिळवण्यासाठी राहुल गांधींना उपस्थित राहावं लागणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज 11:30 वाजता बैठक। अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणार महत्त्वाची चर्चा। गुजरातच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मातोश्रीवर बैठक संपन्न। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन। आज रवींद्र नाट्य मंदिर अखेर खुलं होणार। रवींद्र नाट्य मंदिराचा आज संध्याकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ। तीनदा पुढे ढकललेल्या उद्घाटनाला आज अखेर मुहूर्त सापडला। स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेप्रकरणी राज्य सरकारला जाग। आमदार रणधीर सावरकर यांनी केली बस स्थानकाची पाहणी। धुळ्यातील पोद्दार शाळेजवळ बस थांबा बनवण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी महामंडळाला मागणीचं निवेदन। राजापूर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार विनायक राऊतांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित। अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या ऑस्कर अवॉर्डचा काउंटडाऊन सुरू। अमेरिकेमध्ये आज 97वा पुरस्कार सोहळा पार पडणार, परंतु भारतामध्ये हा कार्यक्रम सोमवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून स्टार मूव्हीज आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येणार। गेल्या आठवड्यात सोनं खरेदीदारांसाठी ठरला लाभदायक। गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या भावात देखील घसरण। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडचं आव्हान। आज दुबईच्या मैदानावर रंगणार थरारक सामना। कॅप्टन रोहित शर्माच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता जमा होण्यास विलंब, त्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेच्या पैशांची करावी लागते प्रतीक्षा। अकोल्यामध्ये पोलीस दलाच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। आगामी महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी स्पर्धेचं आयोजन। कार्यक्रमात मराठी चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशींची प्रमुख उपस्थिती। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। या निमित्तानं भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। विविध ग्रामदैवतांच्या पालख्या वीरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी पोहोचल्या। अमरावती शहरामध्ये विजेचा गैरवापर। शहरातील रोडवरील विद्युत लाईट दिवसा देखील सुरूच। महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप। वाशिम जिल्ह्यातील वाई गावात गेल्या 85 वर्षांपासून सुरू असलेल्या नंदिकेश्वर महाराज उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथ मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न। टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात चिमुकल्यांनी वेशभूषा करत घेतला मिरवणुकीमध्ये सहभाग। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव ते कोयाळे रस्त्याची दुरावस्था। खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। पैठण तालुक्यातील पाचोड येथे मोसंबीचा दर 8000 रुपयांनी घसरला। उन्हामुळे मुरुगबहर, मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यानं शेतकरी चिंतेत। कांद्याच्या फुलावर कपडा फिरवत कृत्रिम परागीकरण करण्याचा प्रयोग शेतकऱ्यांकडून केला जातोय। हिंगोलीच्या पाळोदी गावात शेतकऱ्याची आत्महत्या। कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकऱ्यांना विहिरीत उडी घेत संपवलं जीवन। धुळ्यामध्ये कॅन्सर आणि आयुष रुग्णालयाच्या संदर्भात खासदारांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बैठक। या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या उभारणी संदर्भात विषयावर चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 लाख सदस्य नोंदणी केली जाणार। नोंदणीची सुरुवात पंढरपुरातील अजित पवार युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली। मुंबईत दिंडोशीमध्ये काँग्रेसचं आंदोलन। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक। पुणे प्रकरणावर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेसच्या वतीनं निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।